नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई म्हणजे CET सेलकडून या ठिकाणी CETचा अर्ज भरण्याकरिता द्वितीय मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर कोणत्या CETसाठी किती कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम BEd M.Ed तर 3 वर्ष एकात्मिक CET तर या ठिकाणी 1 नंबरला पाहू शकता. तर प्रारंभ दिनांक 10/1/2024 झाला होता. तर प्रथम मुदतवाढ या ठिकाणी 6/2/2024 होती. तर आता द्वितीय मुदतवाढ जी असणार आहे तर 12 तारखेपर्यंत असणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ज्या CET आहेत MHA-M.Ed CET, MHA-M.Ped CET, MHA-B.Ed नियमित व विशेष, B.Ed ALCT CET 2024, MHA-B.Ped CET 2024, MHA-MBA MMS CET, MHA-M Architect CET, MHA-M HM CET, MHA-MCA CET, MHA-B Design CET आणि MHA-BHM CET. तर या 11 प्रकारच्या ज्या CET आहेत तर त्या सर्वांची या ठिकाणी प्रारंभ दिनांक जवळपास 10 किंवा 11 तारीख या ठिकाणी किंवा 12 तारीख तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर 6 तारखेपर्यंत या ठिकाणी मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आली होती प्रथम. त्यानंतर आता जी द्वितीय मुदतवाढ असणार आहे तर सर्व प्रकारच्या CETसाठी या ठिकाणी 12 तारखेपर्यंत तुम्हाला मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी त्यांनी शेवटीला एक सूचना देखील दिलेली आहे. तर दिनांक 12/2/2024 नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. तर या ठिकाणी 12 तारखेच्या नंतर मुदतवाढ देणार नसल्याचं CET सेलकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच एज्युकेशनल अपडेट CETच्या संदर्भात आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. त्या ठिकाणी देखील MST CETच्या संदर्भात ज्या काही अपडेट्स असतील तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला मिळत राहतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग.